नमस्कार मित्रांनो, मी मंजू भोसले सावंत मंजूस मेजवानीमध्ये पुन्हा एकदा तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण आलेला आहोत संजीवनी फार्म हाऊस, चंदरगाव, तालुका सुधागड येथे। मस्त अशी आंब्याची झाडं आहे, तुम्ही बघू शकता। खूपच मस्त असं ॲटमॉस्फिअर आहे। इथे सगळ्या चिक्कूच्या झाडांना चिक्कू लागलेले आहेत, एवढे चिक्कू लगडलेले आहेत की तुम्ही ते काउंट करू शकत नाही एका वेळेला। मस्त असं इथे खेळायला मुलांना खूप छान असं ॲटमॉस्फिअर आहे। सीसॉ आहे, स्लायडर आहे, पाळणे आहेत, बघू शकता। एक भला मोठा पाळणा आहे ज्याच्यावर बसून मीही एन्जॉय करते। आणि इकडे सिटिंग एरिया आहे, जे ड्रिंक वगैरे करत असतील त्यांच्यासाठी हा सिटिंग एरिया आहे। आणि इकडे आहे स्विमिंग पूल। की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, मस्त असा स्विमिंग पूल आहे आणि खूपच छान ॲटमॉस्फिअर आहे। आणि सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे मला आवडलेलं ते या फार्म हाऊसचं ते म्हणजे इथे बार्बेक्यू साठी तुम्हाला सगळी सोय अवेलेबल आहे। इथे 2 चुली आहेत, चुली अवेलेबल आहे। आम्हाला दिसलेलं हे खूप छान असं हा आहे मशरूम, एकच होतं। तर तुम्ही कमेंट करून सांगा हे मशरूम आहे की काय आहे ते। आणि इथे सगळ्या झाडांचे आंबे तोडले गेले आहेत, म्हणजे तोड झालेली आहे। आणि 2च झाडं अशी होती की जिला भरपूर आंबे लगडलेले होते आणि ते बघून मी इतकी खुश झाले। बघा तुम्ही, तोतापुरी मे बी आहे हा आंबा। खूप सारे आंबे आहेत आणि एकेका बंचला 20-20, 25-25 आंबे लगडलेले आहेत। आणि ही आहे माझी वहिनी प्रीती, जिचा की आज वाढदिवस होता। त्या निमित्ताने आम्ही या फार्म हाऊसला आलो व्हिजिट द्यायला, की एक काहीतरी एक वेगळं म्हणून हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा सो फार्म हाऊसला आम्ही इथे आलो। आणि इकडे आहे फणसाचं झाड, जो की माझं सगळ्यात आवडतं फ्रूट आहे, सीजनल फ्रूट, जॅकफ्रूट। आणि इथे जे त्यांचे केअरटेकर आहेत ते राहतात या घरांमध्ये, जे की हा फार्म हाऊस सांभाळतात। ती जोडी इथे राहते। आणि इथे जसं की मम्म्यांचं काम कधी संपत नाही। आम्ही सगळे थकून आलो होतो, तो भूक लागली होती, तर मम्मी आमच्यासाठी मॅगी बनवते। ही आहे माझी मम्मी, हाय करते ती। आणि हा आहे माझा छोटा भाऊ प्रसाद, जो की आमच्या सगळ्यांसाठी मका भाजतोय। मके वगैरे सगळं आम्ही घेऊन आलो होतो। ही आहे छोटी बहीण, माझे भाचे, दोघंही भाचे, त्रिशा, नैतिक। आणि हा भावाचा मुलगा ओम। तुम्ही बघा, तो कैरी खातोय आणि त्याचे एक्सप्रेशन्स। आणि इथे मी तयारी करते चिकन पकोडाची आणि चिकनची आम्हाला ग्रेव्ही करायचे, भाजी करायचे। तो चिकन पकोड्यासाठी मॅरिनेशन करून घेते मी। परत इथे चालू आहे, वहिनी करते इथे मटणासाठी पहिले अळणी करून घेते। मटण वगैरे सगळं साहित्य आम्ही येताना घेऊन आलो होतो। मेनूमध्ये बनवायचं होतं चिकन, मटण, राईस आणि चिकन पकोडे, जे की स्टार्टरमध्ये होणार होते। पकोड्यासाठी मॅरिनेशन इथे झालेलं आहे करून माझं। आणि हे भाजीसाठी मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे, दही वगैरे सगळे मसाले वगैरे टाकून। इथे मस्त दिसतंय बघा कलर त्याचा। आणि इथे मस्त तुम्ही सेलिब्रेशन करू शकता बसून, बर्थडे असेल काही असेल। इथे हॉल, बेडरूम, किचन हे सगळं अवेलेबल आहे। आणि इथेही एक मस्त असा पाळणा आहे, त्या पाळण्यामध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता, मस्त असा आनंद घेऊ शकता। आणि इथे किचन आहे, त्या किचनमध्ये सगळी भांडी या फार्म हाऊसमध्ये अवेलेबल आहेत। जी ही भांडी असेल, तुम्हाला भांडी कुठली आणायची गरज नाही। एक फ्रीज आहे छोटासा, ही भांडी आहेत। ती भांडी तुम्हाला आपल्याला जसे हवी तशी आपण ती भांडी यूज करू शकतो। हा आहे फ्रीज, छोटे मोठे कसे मिक्सर वगैरे सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत। एसी रूम आहे, पप्पा आराम करतायत। पप्पांना सांगितलं तुम्ही आराम करा, आम्ही बाकी तोपर्यंत आम्ही सगळं म्हणजे जेवण वगैरेची सोय करून घेतो। आणि जिथे जे हे आहे, हा जो हॉल आहे म्हणजे ओपन आहे, तिथे 3-4 फॅन आहेत, 2 चुली आहेत, गॅसची सुद्धा सोय आहे। पण ओपन असल्यामुळे हवा येते, त्याच्यामुळे आम्ही गॅसचा ऑप्शन हे केला आणि चुलीवरच करतोय। आणि इकडे या दोघांची मस्ती तुम्ही बघू शकता, किती त्यांना मजा वाटते, खेळायला भेटतंय। इथे आमचा प्रसाद बनवतोय चिकन पकोडे आमच्यासाठी स्टार्टरला, तो फ्राय करतोय। त्याला जेवणाची प्रचंड आवड आहे, खूप छान जेवण बनवतो माझा भाऊ। आणि इथे रेडी झालेला आहे राईस, जो की मी बनवलाय। आणि इथे चिकन पकोडे रेडी आहेत, प्रसादने रेडी करून दिलेले आहेत। आता मी टेस्ट करून सांगते तुम्हाला।
खूपच मस्त असे टेस्टी आणि टेम्पटिंग चिकन पकोडे तो बनवतो. आणि इथे होतं अळणी, जे की प्रीतीने बनवलं होतं आणि सगळ्यांना पहिला दिलं होतं. आणि इथे रितेशची मी टेस्ट करून तुम्हाला सांगितले, त्यालाही आवडले. इथे मी बनवते चिकनची भाजी म्हणजे चिकनचा रस्सा, आणि इथे चालू आहे मटनचा रस्सा. चिकन मटन हे शिजतंय तोपर्यंत हे लोक पूलचा आनंद घेत आहेत. स्विमिंग पूलमध्ये बघा त्रिशा नैतिकची मस्ती, म्हणजे खूपच त्यांना आनंद होतो की मस्त असं बाहेर आलोय, आता तर मस्ती चालू. आणि सगळ्यात जास्त आवडले ते ह्या ओमला. तो पाण्यातून बाहेरच निघत नव्हता, एवढी मस्ती चालू होती त्याची कंटिन्युअस. एवढा स्माइल करत होता ना, त्याला पाण्यात फक्त त्याचे पाय बुडवले होते आम्ही, आणि त्याला बाहेरच निघायचं नव्हतं. आणि शेवटी सगळं झाल्यानंतर इथे बर्थडे सेलिब्रेशन, ते सगळे जमले होते. इथे आमचे गावचे मावशी काका आहेत, त्यांचा मुलगा आहे विशाल दादा, आम्ही सगळे. आणि इथे ओम, ज्याला की झोप आली होती. आणि हे आहे जेवण, चिकन मटन, त्याच्यामध्ये आम्ही अंडी पण टाकलेत जर कोणाला अंडी खायची असतील तर. आणि सगळे आता जेवण करतायत. केक कट करून झालेला आहे आमचा, इकडे केक कट करून घेतलाय आणि सगळे मस्त असे जेवले. सगळ्यांना जेवण खूप आवडलं आणि मटण खरंच खूप छान झालं होतं, चिकनही छान झालं होतं. अशा रीतीने बर्थडे सेलिब्रेशन झालं, केक कट करून झाला. केक कटिंगची व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त असं जेवण केलं. सगळ्यांना जेवण खूप आवडलं आणि आम्ही निघालो परतीच्या दिशेने आमच्या घरी. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.